काल जी घटना घडली, तर त्या घटनेनंतर आज वन विभागाने काही उपाययोजना केल्या. काल या ठिकाणी खाडे साहेबांनी मॅडम होते तोपर्यंत सगळे अधिकारी वगैरे त्यांचे खालचे कांबळे सर होते सगळे इथं होते 9-9:30 वाजेपर्यंत. ते मॅडम गेल्यानंतर सर गेल्यानंतर कोणी नाही या ठिकाणी आले आणि आज तर एक अधिकारी सुद्धा आला नाही वन विभागाचा. जे कोण आहे ते टेम्पररी लोक आहेत, मुलं आहेत त्यांनी ठेवलेले तेवढेच अधिकारी ते पळपळ करत बघते इथून पिंजर लावते तिथं उचल इथं बाकी काय नाही. आणि जी शापशेटर टीम येणार होती ती काय अजून या ठिकाणी अजून उपस्थित नाही. म्हणजे हे सरकारचं नुसतं भोंगळ का म्हणजे मलमपट्टी करण्याचं शेतकऱ्यावर एवढं हे काम चाललंय. वन खातं म्हणजे वन खातं एकदम भंगार खातं आहे. म्हणजे त्यांना काय बोलावं आता आम्हालाच लाज वाटायला लागली की इतकं बोललोय तरी काल पण. काय अजून काही नुसतं मल्लमपट्टी करण्याचं काम चालू आहे. अजून एक पण अधिकारी नाही इथं. सरांनी फोन लावले 2-4 आम्ही तरी कॉल पण उचलत नाही. मॅडम उचलत नाही, सर पण उचलत नाही, खाडे सर पण. म्हणजे शेतकरी पूर्ण वाऱ्यावर सोडलेला आहे. सरकारचं काय दुर्लक्ष आहे. सरकार वनमंत्री तर फार भंगार आपला. काय बोलावं त्याला काय कळत नाही. कुठं शेळ्या 1 कोटी शेळ्या घेऊन काय होणार आहे? सोडतो म्हणजे जंगलात सोडून अजून ती वाढणार संख्या बिबट्यांची. शेळ्या खाऊन त्यांची प्रगती अजून वाढत चालणार आहे. म्हणजे खूप म्हणजे आपलं शेती करावं का नाही असं झालेलं आहे. आता काल तो मुलगा गेलाय, तो बाहेरून रायगड जिल्ह्यातून आला होता. कुठलंतरी गाव आहे त्याचं. तो इथं मोलमजुरी करायला आला होता. आता असं झालं म्हणजे अख्ख्या इथं मोलमजुरी करणारे पण एक पण मजूर भेटणार नाही. म्हणजे खूप भयानक परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे. आता त्यानंतर जर मजूर भेटणार नाही, काय नाही, मग तुम्ही आता शेतीचं कसं नियोजन करणार? आता तीच आमची अक्कल बंद झाली सध्या. आता शेतकरी आता वन अधिकाऱ्याला इथं बोलावं लागेल. इथं या म्हणा. ती दामिनी कोणती पण ती जरा टिंगल्या करते शेतकऱ्यांच्या, हसती शेतकऱ्यांच्या. शरदांनी इथं आवाज उठवला बिबटचं रूप घेऊन म्हणजे ते थोडक्यात काहीतरी बिबटचे दिखावा करण्यासाठी ते करून गेलेत. ते अंजली दमनिया का दामिनी कोण आहे ती त्यांच्या टिंगल्या करते की फॅशन शो आहे का, हे आहे का? त्यांना काय करणार आहे? शेतकऱ्याचे काय हाल आहे तिथं. शरददादा ग्रामीण तालुक्याचे आमदार आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती परिस्थिती शेतकऱ्याची काय. त्याच्यामुळे ते आवाज उठवण्याचं काम किंवा संविधान भवन आपलं सभेचं काय ते असेल त्याचं लक्ष वेचण्यासाठी त्यांनी तो रूप सादर केलं होतं. ती दामिनी तिथून त्यांच्या टिंगल्यावरती की फॅशन शो आहे का? त्या अंजली दामिनीला एवढंच म्हणणं आहे की तू ग्रामीण लेव्हलला आहे. इथं 2-4 दिवस राहा, 10 दिवस राहा. मग कळेल तुला काय फॅशन शो आहे का काय याचं. शेतकरी किती अडचणीत आहे, इथं किती भेद होतोय. 2 दिवसापूर्वी माझा भाऊ तिथून येत होता रस्त्याने, त्याच्या अंगावर उडी मारली. जी काल घटना झाली ती 2 दिवसापूर्वी झाली असती. म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे आता. घरी गावातून फक्त 6 वाजून अंधार पडला की घरून फोन येतात घरी. म्हणजे खूप भीतीचं वातावरण सध्या झालेलं आहे. हे सरकार आणि वन अधिकारी तर फार भंगार आहेत. वन अधिकारी म्हणजे होते भंगार आहेत का? अजून एक पण वन अधिकाऱ्याने कॉल केले 17 वेळा, तरी एक पण कॉल उचलत नाही. म्हणजे काल म्हटले मॅडम की आम्ही येऊन जाऊ. अजून आपत्ती इथं एक पण अधिकार नाही. हे टेम्पररी लोक हे फक्त तेच काम करतात, बाकी काहीच नाही. म्हणजे खूप भयान सध्या इथं आपलं वातावरण भयान आहे. अजून पण बिबट तू तिथं जागेवरती. काल त्यांनी ड्रोनमध्ये बिबट बघितला. सांगितलं आम्हाला की 2 त्यांची पिल्लं आहेत आणि एक मादी आहे. बघून सुद्धा त्यांनी काहीच रिएक्शन नाही. तर बघितलं आहे, सगळं झाली. बिर्याणी बोलले तिथं खाल्ले गेले. जे त्याच्या पद्धतीने ड्युटी संपली निघून गेले. म्हणजे तिथं होतं ना, मग त्यावेळेस ऍक्शन घ्यायची ना त्यांनी. एवढा वेळ काय आतापर्यंत त्यानं आता कालच ऍक्शन घेतली होती, आतापर्यंत सगळं ओके झालं असतं. म्हणजे एवढं ढिसाळ काम का यांचं फार भंगार आहेत. बस राजकीय नेते मंडळींनी कोणी इथं भेटी वगैरे दिल्या का? या स्पॉटला आले होते ज्यावेळेस झाले का, म्हणजे पहिले गावात आले. गावात काय होतं, वाडी गावात होती ना, त्याच्यामुळे गावामध्ये आले होते. नंतर इकडे आले सगळे स्पॉट बघायला अधिकारी त्यांना घेऊन ते खाडे साहेब आणि राजहंस मॅडम आहे कोणतरी त्यांना घेऊन आले. त्यावेळेस दाखवलं स्पॉट, त्यावेळेस आले होते सगळे. पण त्यांचं काय ते सरकार कोणच ऐकतच नाही, किती पण काय केलं तरी. आता शेतकऱ्यालाच काहीतरी कायदा हातात घ्यावा लागेल, याशिवाय कुठचा पर्याय नाही.